नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कोबीची वडी. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. कोबी, 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 8-10 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या, आलं, मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं घालून आपल्याला हे ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण तयार आहे. आता मी कोबी बारीक चिरून घेतला आहे आणि पिळूनही घेतला आहे, कारण कोबीमध्ये खूप सारं पाणी असतं. त्यामुळे आपली वडी सैलसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोबी घेताना पिळून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी घेतलं आहे 1 कप बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, वरून थोडेसे पांढरे तीळ घालायचे, ओवा घालायचा, असा हाताने चुरून. त्याच्यानंतर घालायची हळद, थोडंसं लाल तिखट घालायचं, तुम्हाला हवं असेल तर घाला. त्याच्यानंतर घालायचं मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं हिंग अर्धा चमचा आणि धणे पावडर घालायची 1 चमचा. आणि आपण जे मिक्सरमध्ये मगाशी वाटण केलं होतं ते घालायचं. वरून ताजी हिरवी अशी कोथिंबीर घालायची आणि त्याला एकत्र करून घ्यायचं. सगळं एकजीव करून त्याला पाण्याचा वापर न करता अगोदर मळून घ्यायचं, कारण कोबीला परत पाणी सुटतं. त्याच्यानंतर मी वरून घातली 1 पळी तेल आणि पुन्हा एकदा ते सगळं एकत्र करून घेतलं. आता मी मोदक करायच्या चाळणीमध्ये वड्या उकडल्या होत्या, त्यामुळे मी वड्या असं थापून घेतल्या व्यवस्थित आणि वरून त्याला तेल लावून घेतलं. एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे चाळण ठेवायचं आहे. 25 ते 30 मिनटं लागतात लो टू मिडियम गॅसवर ह्या वड्या व्हायला. तरी बघा मी अधूनमधून एकदा चेक करून घ्यायचं. आता बघा आपल्या वड्या व्यवस्थित अशा झालेल्या आहेत. लगेच बाहेर काढायच्या नाहीत. तसंच 10 मिनटं आपण झाकून ठेवायच्या. अजून 10 मिनटानंतर बघा मी आता बाहेर काढून घेणार आहे. वडी आता पूर्णपणे थंड झालेली आहे. मी आता बाहेर काढून घेणार आहे. बघू शकता दिसायलाच किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे. आता मी तिला एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला ज्या आकाराच्या पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता. तुम्ही याला शॅलो फ्राय, डीप फ्राय कसंही करू शकता. मी थोड्याशा शॅलो फ्राय करणार होते आणि थोड्याशा डीप फ्राय करणार होते. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं. तेलामध्ये थोड्या वड्या सोडून कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने त्याला परतून घेतल्या. त्याचा रंग असा लाल येईपर्यंत, खरपूस असा लाल रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता ह्या चहासोबत किंवा जेवताना तोंडी लावायला किंवा सॉससोबत सुद्धा एकदम मस्त अशा लागतात. लहान मुलांना तर खूप जास्त आवडतं. सारखं सारखं कोबीची भाजी, कोबीचे मंचुरियन खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आता राहिलेला सुद्धा मी थोड्याफार वळ्यात तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अधूनमधून त्यांना हलवत राहायचं, नाहीतर त्या करपण्याची शक्यता असते. तर बघा तुम्ही बघू शकता आपल्या वड्या एकदम रेडी झालेल्या आहेत. कोबीच्या पानात तर त्यांचं रूपच खुलून आलं. कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत. दिसायला किती सुंदर दिसत आहेत. मी सॉससोबत तुम्हाला दाखवते. सॉससोबत सुद्धा दिसायलाच किती सुंदर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.